काय मग भावांनो, आमदार खासदारांचं कार्यकर्ते एकमेकांच्यात भांडत असतात. पण कधी असं वाटलंय का हो की खरं तर ह्या आमदारांनी एकत्र येऊन भांडलं पाहिजे. पण कदाचित आता आपली ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि याचं कारण आहे, संजय गायकवाडांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती इम्तियाज जलील यांना आव्हान दिले की आपण आमने सामने येऊन फायटिंग करूया. आता ही फायटिंग कशासाठी, तर याच्या अगोदर आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये शिळं अन्न दिलं म्हणून संजय गायकवाडांनी तिथल्या चालकाला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर इम्तियाज जलील यांनी संजय गायकवाडांवरती आरोप केले आणि या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांनी इम्तियाज जलील यांना थेट आमने सामने येऊन फायटिंग करण्याचा इशारा दिलाय. आता हा इशारा त्यांनी इतका सिरियसली घेतलाय की त्यांनी सरळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती इम्तियाज जलील यांना आव्हान दिले. यात त्यांनी काही अटी सुद्धा टाकल्यात. शस्त्राचा दगड धोंड्यांचा वापर न करता फायटिंग केली जाईल, याच्यामध्ये दुसरं कुणीही पडणार नाही आणि दोघांना काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी या दोघांची असेल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आमदार संजय गायकवाड आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात खरंच लढाई होईल का? लढाई झाली तर कोण जिंकू शकतं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.